हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना. नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आपल्या स्टोरीकडे, पण त्याआधी बेल आयकॉनवर प्रेस करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गोंधन भाग 8. सरस्वतीची बोरमाळ घेऊन चंद्रभान म्हणाला, बघ सरस्वती, मी ना आता एक दिवशी तुझे जितके पण दागिने घेतलेत ना ते सगळे तुला परत करणार आणि तुला पाटल्यासुद्धा करणार. तुझा एक एक दागिना मी मोडतो याचं तुला वाईट वाटत असेल ना गं? आणि मला खूप लाज वाटते. आणि सरस्वती म्हणाली, लाज का वाटून घ्यायची, त्यात बायको आहे मी तुमची. माझा प्रत्येक गोष्टीवर तुमचा हक्क आहे. आणि तुमची इतकी अडचण असताना तुम्ही माझ्यासाठी 5,000ची पैठणी आणली की नाही यातच मी भरून पावले. आणि तुम्ही मला ना 150 रुपयाची साडी आणली असती तरीसुद्धा मी घातली असती. ती पैठणी आहे असं समजून मी ती घातली असती हो. आणि मी काय म्हणते, पैसा जरा जपून वापरा आणि थोडेफार असतील ना पैसे तर पोरांना द्या की जत्रेसाठी. आणि चंद्रभाननं त्याचे खिसे चाचपले आणि त्याच्यामध्ये त्याला 50 रुपये भेटले. तेवढेच त्यानं पोरांना दिले आणि मुलं खुश होऊन जत्रेत गेली. सरस्वती म्हणाली, अहो खरं सांगू का, तर आपण खरं मुंबईत होतो तेच बरं नव्हतं का? तुम्ही गिरणीत काम करायचा, मी मुलं सांभाळत होते, महिन्याला पगार हातात यायचा, आपलं चांगलं चाललं होतं. पण तुम्हालाच कुणाच्या हाताखाली काम करायची सवय नव्हती आणि तुम्ही गिरणीतलं काम सोडलं. चंद्रभान म्हणला, तुला माहीत आहे ना, मला कुणाची अरेरावी खपत नाही. त्या एवढ्याशा पगारात आपल्या 5 जणांचं भागत नव्हतं. अगं पगार झाल्यावर खायला घ्यायला गेलो ना तरी जास्त महागडा खाऊ घेऊ वाटत नव्हता बघ पोरांसाठी. हात थरथर कापायचे आणि आपोआप डोळे स्वस्त खाऊकडे वळायचे. म्हणून कमी महागातला खाऊ आणायचो पोरांसाठी, कारण तिकडं खोलीचं भाडं, महागाई किती आहे. गावाकडे कसं सगळ्या वस्तू फुकट असतात, शहरात हवासुद्धा महाग असते बघ. सरस्वती आता गप्प बसली, कारण इथं येऊन तरी तो असं काय करत होता, तर काहीच करत नव्हता. उलट त्याच्याच उदाऱ्या भागवाव्या लागायच्या सरस्वतीला. पण बोलायचं मात्र खूप मोठं. तो तिच्यावर प्रेम करतोय एवढी एकच जमेची बाजू होती. त्याची बाहेरची लपडी तिला माहीत नव्हती. आणि त्याचा जो काही इन्कम असायचा तो असाच या बाईला ही साडी दे, ती साडी दे असं करण्यात जायचा आणि बायकोला तो फसवायचा. आणि दृष्टी आड सृष्टी होती म्हणून सरस्वती खुश होती. चंद्रभान व्यवहार शून्य होता, पण त्याला नुसताच बडेजाव करायला आवडायचा. मुंबईची चांगली गिरणीतली नोकरी सोडली आणि त्याला मुकादम व्हायचं होतं आणि तो मुकादम झाला. लोकांना उचल द्यायचा आणि ती उचल नाही पेटली तर ती लोकंसुद्धा आपली बायको त्याच्याकडं पाठवायचे. त्या बाया गोड बोलून 1-2 रात्री त्याच्यासोबत झोपायच्या, काढायच्या. सगळे पैसे चंद्रभान त्यांना माफ करायचा आणि म्हणून तो महिना घरीसुद्धा येत नव्हता, कारण त्याचं तिकडंच भागायचं. कोयतकरी मालामाल आणि मुकादम असून हा कंगाल, अशी त्याची अवस्था. आणि आता सरस्वतीची बोरमाळ घेऊन चंद्रभान गेला आणि लगेच त्यानं ती मोडली आणि जनाला दुसरी पैठणी घेऊन आला आणि सगळ्यांचा डोळा चुकवून त्यानं ती पटकन तिच्या खोलीमध्ये टाकली आणि जना खुश झाली. पण आता 8 दिवस झालं सरस्वती आल्यामुळे जना आणि चंद्रभान भेटू शकले नाही आणि त्यानं अजूनसुद्धा सरस्वतीला सांगितलं नव्हतं त्या दोघांबद्दल. मग आज ते दोघे म्हणजे सरस्वती आणि चंद्रभान खोलीत असले की सरस्वतीचे हसण्याचे मादक आवाज बाहेर यायचे आणि जना चिडून बाहेर वस्तू आपटायची.
आणि तिचा राग काढायची. चंद्रभानला हे कळायचं आणि आज रात्री त्यानं ठरवलं की सरस्वती झोपली की जनाकडे जाऊया. आणि सरस्वतीला झोपवून तो तिकडे गेला सुद्धा. आणि जना चिडली. त्याला म्हणाली, अजिबात माझ्याकडे येऊ नका आणि तुमची साडीसुद्धा मला नको. त्याची साडी तिनं त्याच्या अंगावर फेकली. चंद्रभान तिला समजावत म्हणाला, अगं असं काय करते जना, थोडंसं समजुतीनं घे की, आता आलो ना मी तुझ्याकडे. आणि जना म्हणाली, आता आलात ना तर मी सोडणारच नाही तुम्हाला. सकाळी उठून तुमच्या बायकोला कळलं तर कळलं. चंद्रभान घाबरला आणि म्हणाला, अगं वेडी आहेस का, असं करू नकोस. तुला तुझं सुख मिळेल ना, मग गप्प बसायला काय हरकत आहे. पण जना त्याच्या मागं लागली आणि म्हणाली, कधी सांगणार तुम्ही मला, सांगा बरं. मला आता सहन होत नाही. तुम्ही माझ्याकडे काय येत नाही झोपायला. तिच्याकडे अजिबात जाऊ नका. आणि हे बघा, मी तुमच्या नावाचं गोंधन आता हातावरच काढले. मग कोणाला काही कळायचं ते कळू दे. आणि ते बघून चंद्रभान थोडा घाबरला आणि तिला थांब म्हणाला आणि ते झाकून घे, आताच दाखवू नको, मी करतो काहीतरी असं म्हणून ती रात्र त्यानं तिच्यासोबत घालवली. आणि जना तो सरस्वतीसोबत जसा जसा प्रणय करतो तसं तसं करायला सांगायची आणि मुद्दाम हसायची. चंद्रभान तिचं तोंड दाबायचा आणि म्हणायचा, गप्प बस जना, कशाला हसतेस. पण जना आता मुद्दामच करायची. तिला फारच घाई झाली होती सरस्वतीला सगळं कळावं याची. मग सकाळी उठल्यानंतर सुद्धा जना चंद्रभानच्या मागे पुढे करायची आणि पुन्हा त्याला म्हणाली, कधी सांगणार आहे तुम्ही, आत्ता माझ्यासमोरच सांगा तिला. चंद्रभान म्हणाला, जरा दम काढ जना, असं करून चालणार नाही. इतक्यात तिथं सरस्वती आली आणि म्हणाली, काय चाललंय दोघांचं बोलणं. जना, तू इतकी का चिडली आहे. आणि जना काहीच नाही म्हणाली आणि तोऱ्यात निघून गेली. आणि तिचं बदललेलं वागणं कुणाच्या जीवावरती इतकी उडायला लागली हे कळेच ना. आणि सरस्वती म्हणाली, अहो जनाचं वागणं बदललंय बरं का, उगीच चिडचिड करते. आणि चंद्रभान म्हणाला, अगं काही नाही गं, तू इथं नव्हती ना तेव्हा अख्खं घर सांभाळताना त्रास झाला ना तिला, म्हणून चिडली आहे. आणि अगं बिचारी, तिचा नवरा नाही ना इथे, मग तिला आपण समजून घेतलं पाहिजे. हा सगळा संसार आपला आहे, तिचं इथं काहीच नाही. मग सरस्वती म्हणाली, हो ना बिचारी, काय करायचं हो. खरं तर मी आईकडे गेले आणि तिची मला मदतच झाली. तिनं मुलांना सांभाळलं, घर सांभाळलं. पण आता ना मला वाटतं की आपण तिचं दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. कुठपर्यंत तिला अशीच घरीच ठेवणार. यशवंत भाऊजी येतील असं वाटत नाही. आणि चंद्रभान तो विषय टाळत म्हणाला, बघू अजून थोडी वाट बघू, तो आला तर आला, नाहीतर तिचा काहीतरी निर्णय घेऊ. मग आता सरस्वती कामाला गेली होती. दुपारीच चंद्रभान घरी आला. जनानं त्याला सांगितलं होतं की रात्री नाही तर दुपारी घरी या. सरस्वती घरी नसताना आणि तो घरी आला. मुलं शाळेत गेली होती, म्हातारी बाहेरच असते, घरात येतच नाही. आणि तो आणि जना दार लावून बसले. जत्रा संपली होती. तिनं 3 दिवसाची जत्रा असते आणि याही वर्षी पुष्पानं अजिबात गोंधन काढून घेतलं नाही. ती सापडलीच नाही कोणाच्या हाती.
आणि तिला शाळेतल्या सगळ्या मुली चिडवायच्या, पुष्पे आता तुला नवरा मिळणारच नाही आणि तुला गणिम पळवून नेणार. आणि तुला पुष्पा त्या मुलींना मारायला धावली, मला नवरा मिळणार तुम्हालाच मिळणार नाही असं म्हणायची. आणि त्या मुलींना मारायला जाताना पुष्पा पडली, पुष्पाला लागलं. ती खूप ओरडत होती आणि मुलं सांगत गेली सरस्वतीला. ती धावत पळत आली, शाळेतून पुष्पाला घेतलं आणि घरी निघाली. तिची थोरली 2 मुलं घरी गेली होती आणि ती जनाला दार उघड म्हणून हाक मारत होती. पण चंद्रभान आणि जना अजिबात उठले नाहीत. ते एकमेकांमध्ये गुंतले होते. मुलं परत सरस्वतीकडे आली आणि म्हणाली, आई काकीनं दार उघडलंच नाही आणि का उघडलं नाही हे कळेना. मग सरस्वती दारात आली आणि सरस्वतीनं बघितलं तर चंद्रभानची गाडी आणि चप्पल दोन्ही बाहेर होतं. दोघं खोलीत होते. तिनं पाठीमागच्या खिडकीतून जाऊन बघितलं तर जनानं दुसरी पैठणी घातली होती आणि चंद्रभानच्या मिठीत होती ती. आणि आता तुम्हाला मी सोडणारच नाही, अजिबात तुमच्यापासून दूर राहणार नाही आणि सरस्वतीच्या खोलीत तुम्ही जायचं नाही असं ती त्याला म्हणाली. आणि सरस्वतीला प्रचंड धक्का बसला आणि ती खिडकीतून मागे सरकली. मागं सरकता सरकता दगडाला अडखळली आणि तिच्या पायातली चप्पल तुटली आणि तोच दगड तिच्या पायाला लागला. आणि आपल्या आईनं काय बघितलं, तिला इतका मोठा धक्का का बसला म्हणून तिची छोटी छोटी मुलं पुन्हा खिडकीत जायला लागली. तसं सरस्वतीनं मुलांना मागं घेतलं आणि म्हणाली, काय नाही काय नाही, तुम्ही चला तिकडं. आणि कुणीतरी छातीतून प्राण काढून घेतल्यासारखी अवस्था सरस्वतीची झाली आणि उंच कड्यावरून ढकलून दिल्यासारखा तिला मोठा धक्का बसला.